परवा त्या अंबानींच्या मुलाचं लग्न पार पडलं, आपण सगळ्यांनी पाहिलं. म्हणजे अनेक जगभरातले सगळे सेलिब्रिटी इथं आले. आता त्याचे अनेक फायदे देखील आहेत, तोटे देखील आहेत, ते असोच सगळं बाजूला. पण त्या कंपनीने, रिलायन्स कंपनीने, जिओ कंपनीने 100 रुपयांनी अगदी रिचार्ज महाग केलेत. आता हे जिओ बिओ वापरणारे कोण? आपण सगळे सामान्य लोक आहोत. आपल्या खिशातून हे 100 रुपये जाणार आणि त्यांच्या लग्नात लागणार हे 100%. पण सगळे लोक याला बायकॉट करत किंवा हे सगळं जिओ नको, आता आपण BSNL कडे जाऊया. पण ज्या BSNL कडे आपण जातोय त्या BSNLची अवस्था या राज्य सरकारने, या केंद्र सरकारने, या सरकारी संस्थांनी पार वाटोळ करून टाकल्या. BSNLचं गरजच लागली नसती. या जीवन फिओ, एअरटेल या देशामध्ये काढायचं एवढं मोठं, सगळ्यात मोठं जाळं BSNLचं या संपूर्ण देशामध्ये. पण आज त्या BSNLची अवस्था इतकी बेकार आणि वाईट करून ठेवलेल्या या राजकारण्यांनी, या सगळ्या प्रशासकीय यंत्रणांनी, त्या सगळ्या अधिकाऱ्यांनी, त्यांच्या ती सगळी BSNLचे कर्मचारी पार सगळं धोपून खाऊन पार करून टाकले यांनी. असली त्या BSNLची अवस्था. आणि त्याच्यामध्ये आता आपण सगळे जातोय. निश्चित गेलं पाहिजे. त्या BSNL सारखं मला असं वाटतं कुठेतरी सरकारची एक अशी व्यवस्था असली पाहिजे. नाहीतर हे उद्या काय, यांच्या नातवाचं लग्न आलं तर 200 रुपयांनी वाढवतील, दुसरा सगळे म्हणजे आपल्याला गृहीत धरतील हे सगळी लोक. या सगळ्या गोष्टींवरती अंकुश ठेवण्यासाठी BSNL सारखी कंपनी असावी, निश्चित असावी. पण त्या BSNLचा दर्जा लवकरात लवकर सरकारने सुधारावा आणि महाराष्ट्रामध्ये सगळीकडे गाव खेड्यांपर्यंत जिथं जिथं BSNL गेलंय तिथं लोकांना इंटरनेटची आणि सगळ्या नेटवर्कची सुविधा द्यावी.